कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. 31 साठी रायगड पोलीस सज्ज. महिला मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक तैनात. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई. समुद्र किनाऱ्यांवर रात्रीभर गस्त आणि नाकाबंदी. कायदा मोडणाऱ्यांना थेट जेलवारीचा इशारा. सोमनाथ ओझरडे विरोधात शिवसैनिकांचा संताप. महिलांविषयी असभ्य वर्तनाचा आरोप. महाडमध्ये निषेधाचा सूर तीव्र. विकास गोगावले प्रकरणावरून वाद चिघळला. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 18 ब मधून नितीन पाटील बिनविरोध. भाजपला पनवेल निवडणुकीत मोठं यश. विकास कामांना प्राधान्य देण्याची घोषणा. आणि दारूचा नाही तर दुधाचा उपक्रमाला प्रतिसाद. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून नववर्षात व्यसनमुक्तीचा संदेश. पाहुयात सविस्तर वृत्त. नववर्षाच्या स्वागतासाठी 31 सेलिब्रेशनला अलिबाग तालुक्यातील समुद्र किनारे सज्ज झाले आहेत. अलिबाग, आक्षी, नागाव, किहीम, आवास, सासवणे आणि मांडवा या प्रमुख पर्यटनस्थळी 20 ते 25 हजार पर्यटक दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात असून संपूर्ण परिसरात जल्लोषाचं वातावरण आहे. विविध हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि पर्यटन स्थळांवर न्यू इयर पार्ट्या तसेच अलिबाग बीचवर विशेष बीच शोचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला. किनाऱ्यांवर गस्त पथके तैनात असून संशयास्पद हालचालींवर काटेकोर नजर ठेवली जात आहे. विशेषतः रेव पार्टी किंवा बेकायदेशीर कार्यक्रमांवर पोलिसांचे लक्ष केंद्रित आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गावरच अवजड वाहनांना तात्पुरती बंदी लागू केली आहे. त्यामुळे पर्यटकांची वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. उत्सवाचा जल्लोष आणि सुरक्षिततेची काटेकोर तयारी अशी दुहेरी व्यवस्था उभी करून प्रशासनाने नववर्ष साजरे होण्यासाठी अलिबागला पूर्णपणे सज्ज केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 31 डिसेंबर व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पेण शहर तसेच ग्रामीण भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी नववर्ष सुरक्षित आणि जबाबदारीने साजरे करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले. पेण खोपोली बायपास, नगर परिषद, आंबेडकर चौक, शिवाजी चौक, पाम बीच रोड, बोरगाव आदी ठिकाणी नाकाबंदी ठेवण्यात आली असून वरसई व खोपोली विभागात गस्त वाढवण्यात आली आहे. या मोहिमेत 8 अधिकारी, 54 अंमलदार, 8 होमगार्ड आणि 3 वाहतूक पोलीस तैनात आहेत. हॉटेल, बार, चायनीज स्टॉल्स, लॉजिंग, रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊस येथे अंमली पदार्थ व गैरप्रकारांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहिमेद्वारे वाहन तपासणी केली जाईल तर अल्पवयीन वाहन चालक आढळल्यास त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला. निश्चितच आपलं नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात झाले पाहिजे. आपल्या सुरक्षेसाठी पेण पोलीस, रायगड पोलीस सतर्क आहेत. आपली सुरक्षा हेच आमचे उद्दिष्ट आहे. परंतु नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळेस आपण जे काही प्लॅन्स केले असणार त्याला कुठेही काही गालबोट लागणार नाही, आपल्या आनंदावरती कुठेही काही विरजन पडणार नाही याची दक्षता घेणे देखील गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही काही सूचना देत आहोत. त्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी करणं आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. त्याच मोस्टली 31 डिसेंबरच्या आदल्या दिवशी रात्रीला नवीन वर्ष स्वागताच्या दिवशी आणि सणांमध्ये तरुणांनी जे मोटरसायकल चालवतात कुठल्याही परिस्थितीमध्ये दारू पिऊन गाडी चालवणार नाही. दुसरी गोष्ट ड्रंक अँड ड्राईव्ह, दारू पिऊन. आणि दुसरी गोष्ट रॅश ड्रायव्हिंग आढळल्यास आपल्यावरती कारवाई करण्यात येईल. त्यानंतर ट्रिपल सीट. चौथा म्हणजे अंडर एज. ह्या गोष्टी अंडर एजमध्ये मी मोस्टली पालकांना विनंती करू इच्छितो की आपल्या पाल्यांना गाडी देताना त्याचं वय, त्याच्याकडे लायसन आहे किंवा नाही याची काळजी घेऊनच त्याला बाईक देणं गरजेचं आहे. तरुणींनी ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण नवीन वर्षामध्ये काही ठिकाणी काही पार्टीचे आयोजन वगैरे असं केलं असणार. प्रत्येक हॉटेल्स, प्रत्येक फार्म हाऊस चेक केले जाणार आहेत. त्यासाठी आम्ही पेण पोलीस स्टेशनमार्फत 10 अधिकारी, 100 अंमलदार कार्यान्वित करण्यात आलेले. आम्ही प्रत्येक चौकामध्ये नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे. आपली सुरक्षितता हेच आमचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
31च्या रात्री कायदा आणि सुव्यवस्था भंग करणाऱ्यांना जेलवारी करावी लागेलचा कडक इशारा रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिला. नववर्ष स्वागतासाठी समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळी मोठी गर्दी होत असल्यानं जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. महिला आणि मुलींची छेडछाड होऊ नये यासाठी दामिनी पथक सक्रिय ठेवण्यात आलं असून रात्रभर त्यांच्या गस्ती वाढवण्यात आल्या आहेत. दारू पिऊन वाहन चालवण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी गस्तीवरील पोलीस पथकांना ब्रेथ ॲनालायझर उपलब्ध करून देण्यात आलाय. पहाटेपर्यंत नाकाबंदी मोहीम सुरू राहणार असून दारूधुंद वाहन चालकांवर तसेच गोंधळ भांडण किंवा गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी जबाबदारीने आणि सुरक्षिततेचे नियम पाळून नववर्ष साजरे करावं असं आवाहन पोलीस प्रशासनानं दिलंय. रात्री आपण टवाळखोर मुले काही बीचवरती फिरणार नाही, दारू पीत बसणार नाही, त्याचं आपण नियोजन केलेलं आहे बीच पॅट्रोलिंगच्या. जे सागरी सुरक्षा दल आहे त्यांना सोबत घेऊन, सोबतच बरेच महिला मुली पण ह्या सर्व साजरेमध्ये सहभागी होतात. त्यांना काही छेडछाड किंवा असा प्रकार होणार नाही त्याच्यासाठी दामिनी पथक आमचे ॲक्टिवली पेट्रोलिंग करणार आहे. असं ठिकाणी बरेच वेळा काही लोक ड्रंक अँड ड्रायव्हिंगचा प्रकार करतात. त्यासाठी जे आपले टुरिस्ट लोकेशन्सचे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांना ब्रेथलायझर देण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी 31 डिसेंबरला रात्री सुरू होऊन पहाटेपर्यंत 1 जानेवारीला आपली नाकाबंदी चालू राहणार आहे. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेला विशेष गती दिली असून 2,500हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. पनवेल आणि नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस असल्यानं तेथील खासगी पार्ट्यांवर देखील पोलिसांची कडक नजर असणार आहे. विशेषतः नवी मुंबई क्राईम ब्रांचकडून फार्म हाऊस क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जात असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे. नववर्ष साजरे करत असताना नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी सहकार्य करा तसेच नियमांचे पालन करा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नवी मुंबई आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नववर्ष आनंदाने याचं स्वागत व्हावं या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलीस संपूर्ण आपल्या एरियामध्ये तैनात असणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट्स असतील आहेत, नाकाबंदी पॉईंट सुद्धा लावले जाणार आहेत आणि अनेक ठिकाणी पेट्रोलिंग सुद्धा राहील आहे. 112चा नंबर हा सुद्धा ॲक्टिवेटेड राहिला आहे. त्याच्यावर सुद्धा कोणाला अडचण असेल तर तात्काळ रिस्पॉन्स दिला जाईल. आपल्याला विशेष करून जी खबरदारी आम्ही घेणार आहोत ती महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण अनेक ठिकाणं आहेत आपल्या नवी मुंबईमध्ये ज्या ठिकाणी नागरिक एकत्र येतात आणि मोठ्या हर्षोल्लासात नववर्षाचं स्वागत करतात. तर अशा ठिकाणी आपण विशेष आपला पोलीस प्रेझेन्स ठेवणार आहोत जेणेकरून ॲटलिस्ट महिला, सिनियर सिटीजन्स, लहान मुलं यांची विशेष सुरक्षाची आपण खबरदारी घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त काही जे स्ट्रीट क्राईम्स आहेत, चेन स्नॅचिंग्स म्हणा किंवा इतर काही कोणाचा रायट किंवा ॲफ्रे अशा स्वरूपाचं जर काही होण्याची शक्यता असेल तर ते टाळण्यासाठी सुद्धा आपला पोलीस प्रेझेन्स हा सर्वत्र चौकस असेल आहे. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी नाकाबंदी केल्या जाईल आहे जेणेकरून ओव्हर स्पीडिंग अवॉइड करता येईल आहे आणि ड्रिंक अँड ड्राईव्हच्या विशेष मोहिमा हे संपूर्ण आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विशेष करून आम्ही जास्त प्रमाणामध्ये यंदा ड्रिंक अँड ड्राईव्हच्या नाकाबंदी ॲक्टिवेट करणार आहोत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रेव पार्टी आणि ड्रग माफियांवर पोलिसांनी कडक नजर ठेवली असून बेकायदेशीर रेव पार्टी, ड्रग्सची विक्री आणि वाहतूक यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळताच तात्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे. आपल्याकडे काही फार्म हाऊसेस आहेत, काही हॉटेल्समध्ये, काही ठिकाणी काही कॉंग्रिगेशन्स आहेत, लोक आनंदाने सेलिब्रेट करण्यासाठी जमा होतात. अशा ठिकाणी कुठे चुकून सुद्धा कुठल्याही प्रकारचं नार्कोटिक्सचं सेवन होऊ नये, कुठल्याही प्रकारची रेव पार्टी प्रायव्हेट फार्म हाऊसेसवर सुद्धा आयोजित होऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस ऑलरेडी सक्रिय झालेले आहेत. बऱ्याच लोकांना नोटिसेस सुद्धा गेलेल्या आहेत आणि
पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस स्टेशनची लोकसुद्धा या व्यतिरिक्त क्राईम ब्रांच आणि स्पेशल ब्रांचची लोकसुद्धा छुप्या पद्धतीने ह्या सर्वांवर नजर ठेवून असणार आहेत. सो ओव्हरऑल ह्या सर्वांव्यतिरिक्त जर आपल्याला जर कुठल्याही स्वरूपाची जर काही अडचण आली, कुठेही आपल्याला काही डाऊट आला तर किंवा आपल्याला मदत हवी असेल तर 112 नंबरला आपण कॉल करावा. पोलीस तात्काळ त्या ठिकाणी रिस्पॉन्ड करते. शासनाकडून शिथिल केलेले आहेत काही नियम, जेणेकरून लोक हा नववर्षाचं स्वागत हे मोठ्या प्रमाणात साजरं करू शकतील आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन इफेक्टिव्हली आणि नियमबद्ध पद्धतीने होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पोलीस सजग राहिले आणि अलर्ट राहिले. नवी मुंबई पोलीस सर्व नागरिकांना आवाहन करेल की आपण नववर्षाचं स्वागत हे हर्षोल्लासात करावं, आनंदाने करावं, परंतु सोबतच आपल्या सोबत असलेल्या महिलांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जे काही नियम शासनाने बांधून दिलेले आहेत त्या नियमाधीन राहूनच आपण हे सर्व साजरं करावं. कुठेही जर आपण मद्यसेवन जास्त केलेलं असेल तर व्हॅले ठेवावा, ड्रायव्हर ठेवावा किंवा टॅक्सीचा वापर करावा. ड्रिंक अँड ड्राईव्ह अंडर इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल होऊ नये. नार्कोटिक्सचं सेवन ॲब्सोल्युटली निषिद्ध आहे. कुठेही ह्या स्वरूपाच्या गोष्टी आढळल्या तर पोलीस विल ॲक्ट व्हेरी स्ट्रॉंगली ऑन देम. खोपोलीतील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येचे पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यात उमटत असून महाड शहरात शिवसैनिकांनी तीव्र निषेध आंदोलन छेडलंय. दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या आंदोलनात शेकडो शिवसैनिक, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेत. आंदोलनादरम्यान मुख्य सूत्रधार आणि मारेकऱ्यांना फाशी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. हत्याकांडातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मौन पाळून श्रद्धांजली वाहिली तर महाड शहर पोलीस ठाण्यात फाशीच्या कारवाईचे निवेदन सादर करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे प्रकरणाबाबत नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळते. आघाडीचे कार्यकर्ते मंगेश काळोखे साहेब हे माजी नगरसेवक होते आणि त्यांच्या पत्नी या विद्यमान नगरसेविका आहेत. इतकं छान त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये हसू होतं जेव्हा निवडून आले तेव्हा, पण आता त्या दोन्ही डोळ्यांमध्ये, त्या माऊलीच्या दोन्ही डोळ्यांमध्ये आता आसू आलेले आहेत आणि आम्हा सर्व शिवसैनिकांना त्याचं खूप दुःख आहे. मुख्य म्हणजे हे जे काही चाललं आहे ते खूप चुकीचं आहे. राष्ट्रवादीने हे जे काही केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध पण करत आहोत आणि ज्या हल्लेखोरांनी हे केलेलं आहे त्यांना फाशीची शिक्षाच आम्ही सर्व महिला वर्ग, संपूर्ण महिला शिवसैनिक मागणी करत आहोत. आमचे सहकारी शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते स्वर्गीय मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केलेली आहे. मग या ठिकाणी निवडणुकीमध्ये काम करत असताना जर आपल्याला अपयश पचवता येत नसेल तर ते निवडणूक लढू नये. या ठिकाणी मी सांगेन, राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षांनी पहिल्यांदा आम्हाला थोरवे साहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला. तिथं घारेंना त्या ठिकाणी अपक्ष निवडून त्या ठिकाणी त्या पाडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मंगेश कदमची पत्नी निवडून आली, मंगेश काळोखेची पत्नी निवडून आली, ते त्यांना अपयश पचवता आलं नाही तर खऱ्याने राजकारण करू नये. या ठिकाणी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फार मोठ्या असंतोष निर्माण करत आहे, अहंकार निर्माण करत आहेत. महाड शहरात सोमनाथ ओझरडे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून ओझरडे यांना तडीपार करा अशी जोरदार मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येते. युवासेना पदाधिकारी विकास गोगावले यांना तडीपार करण्याची मागणी ओझरडे यांनी केल्यानंतर हा वाद चिघळलाय. स्थानिक शिवसैनिकांनी ओझरडे यांच्यावर महिलांविषयी असभ्य वर्तन आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचे आरोप करत त्यांच्यावर देखील तडीपारीची कारवाई व्हावी अशी भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर महाडमध्ये निषेधाचा सूर अधिक तीव्र झाला असून ओझरडे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पुढे येते. दरम्यान पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवत असून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ते उपाय केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. मागणी आहे या ठिकाणी सांगेन, जो ओझरडेला काय अधिकार आहे विकास गोगावलेंना या ठिकाणी तडीपार करण्याचा? जो ओझरडे महिलांची छेडछाड करतो, जो ओझरडे महिला आंघोळ करत असताना त्यांची कृत्य करतो, अशा ओझरडेला तडीपार करावं अशा प्रकारची आमची शिवसैनिकांची मागणी आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि ओझरडेला या ठिकाणी रायगड जिल्ह्यामधून तडीपार करावं.
आम्ही सर्व शिवसैनिक मिळून त्या ओझरडेचा निषेधच करत आहोत, कारण त्याला कुठलाही अधिकार मिळत नाही आहे आमच्या विकास शेठवरती बोलण्याचा. मेन म्हणजे तो स्वतःच महिलांच्या बाबतीत इतकं वाईट त्यांनी कृत्य केलेलं आहे, त्याच्यामधून तो जर तडीपार झालेला असेल तर त्याचा हक्क काय बनतो आमच्या विकास शेठबद्दल बोलायचा. स्वतः जर एवढ्या खालच्या थराला पोचलेला माणूस, याच्याबद्दल कुठल्याही आपल्या शिवसैनिकांनीच नाही, कुठल्याही संपूर्ण जनतेने त्याचाच खरा निषेध करायला हवा आहे. पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाला महत्त्वाचं यश मिळालं असून प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे उमेदवार नितीन पाटील यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड घोषित करण्यात आली आहे. या प्रभागातील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज छाननी दरम्यान बाद ठरल्यानं नितीन पाटील हे एकमेव उमेदवार उरले आहेत आणि त्यांची निवड अधिकृत करण्यात आली. या निकालानंतर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून अभिनंदनपर संदेशांचा वर्षाव होत आहे. या बिनविरोध निवडीमुळे पनवेल महानगरपालिकेत भाजपची ताकद आणखीन बळकट झाली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विजयाची ही नांदी आहे. आज भारतीय जनता पार्टीचे या रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस नितीनभाई पाटील हे प्रभाग क्रमांक 18 मधून बिनविरोध निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब आमचे नेते यांनी सुद्धा त्यांचं प्रत्यक्षरित्या अभिनंदन केलंय. पेण नगर परिषद निवडणुकीत विजयी नवनिर्वाचित नगरसेवकांचा कामगार नेते राजन लाड यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. धावटे रोडलगत असलेल्या लाड फार्म हाऊस येथे आयोजित या भव्य सोहळ्यात शहरातील समर्थ नगरातून 2 वेळा निवडून आलेल्या सुनीता जोशी, आरपी नगरमधून 6 वेळा विजयी झालेल्या वसुधा पाटील आणि रामवाडी परिसरातून 4 वेळा निवडून आलेल्या निवृत्ती भास्कर पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी कामगार नेते राजन लाड, महिला नेत्या राजश्री लाड तसेच विविध सामाजिक राजकीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात रायगड भूषण गायक डॉक्टर संतोष पाटील आणि अश्विनी म्हात्रे यांच्या सुमधुर गायनानं वातावरण बहारदार झाले. विजयी नगरसेवकांच्या कार्याला शुभेच्छा देत शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. राजन भाईसारखा माणूस पेनला भेटलेला आहे, खूप मोठी गोष्ट आहे. त्याला सांभाळा, एक चांगला माणूस आपल्याकडे आहे. आम्ही वडील या ठिकाणी सांभाळतो त्यांना. तुम्ही देखील पेनमध्ये चांगल्या प्रकारे त्यांना सांभाळा. त्यांच्या माध्यमातून जे काही जनसेवक कार्य असेल त्यांच्याकडे करा, कारण त्यांनी देखील वरळीमध्ये एवढी कामं केली आहेत. ॲम्ब्युलन्स पासून हॉस्पिटल, पोलीस स्टेशन म्हणा, ॲडमिशन, जे काही लागेल राजन भाईंना एक फोन केला त्या ठिकाणी कामं होतात. असा दिलदार व्यक्तिमत्व, कधी पैशाला न बघणारा, कुठल्याही गोष्टीला अपेक्षा न बाळगणारा, जे काही माझ्या परीने करता येईल ते लाड कुटुंबे करत आहे. त्या लाड कुटुंबियाला मी धन्यवाद देतो आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा रायगड शाखा रोहा यांच्या वतीनं रोहा नगरपालिकेसमोर व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. द दारूचा नाही तर द दुधाचा या घोषणेसह नागरिकांना प्रतिकात्मक मोफत दूध वाटप करून दारू आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला. समितीचे कार्यकर्ते विवेक सुपेकर यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व समजावत नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी रोह्याचे ज्येष्ठ डॉक्टर फरीद चिमावकर यांनी दारू हे विष आहे, तरुणाईने दारूच्या आहारी जाऊन आयुष्याची बर्बादी करू नये, दारूचं सेवन शरीरासाठी घातक आहे असे स्पष्ट आवाहन केले. तरुणाईने हे देशाचे भविष्य असल्याचे चांगले विचार अंगीकृत करून व्यसनापासून दूर राहावे, समाजात सुसंस्कृत तरुणाई घडवा असे आवाहन दिनेश शिर्के यांनी केले. या उपक्रमाला स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून कार्यक्रमाला बिलाल मोरबेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती लाभली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र तसेच रायगड जिल्हा व महाराष्ट्र रोहा शाखा यांच्या वतीने हा स्तुती उपक्रम आम्ही राबवत आहोत. गेली 8 वर्ष सातत्याने हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर राबवित आहोत आणि गेली 3-4 वर्ष रोह्यामध्ये हा उपक्रम राबवण्याचा उपक्रम आम्ही राबवित आहोत. माझा एक वैद्यकीय व्यावसायिक असल्यामुळे मी रोज माझ्या दवाखान्यामध्ये दारू व्यसन करणारी लोक येतात आणि दारूमुळे ज्यांचे जे संसार उद्ध्वस्त होतात, संसार तर उद्ध्वस्त होतात, तो स्वतःही उद्ध्वस्त होतो. तर आपला संसार उद्ध्वस्त होणं
किंवा आपण स्वतः उद्योग न झाल्या पाहिजे यासाठी आपण काय काळजी घ्यायची पाहिजे. तर बाबा हा दारू हा विष आहे आणि विष ही आता तरुणाईला घेरत आहे, तरुणाईला साप एकदम खतम करत आहे. तर त्यासाठी तरुणाईने दारू न पिता इतर कुठल्याही गोष्टी जे प्रोटीन व्हिटॅमिन्स आहेत, पालेभाज्या आहेत, फल फ्रूट आहेत याचा व्यसन करावा ना. चांगला आरोग्यासाठी ज्या चांगले आपले हे आहार आहेत ते घ्यावेत. इतर कुठल्या गोष्टीमध्ये त्यांनी आपला मन रमावा, जसे काही खेळ आहेत आणि तरुणाईसाठी आणि बरेचसे सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये त्याने भाग घ्यावा आणि आपला संसार, आपला गाव, आपला तालुका कसा निरोगी राहील यासाठी मार्गदर्शन करावे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे जे अभियान आहे पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही राबवत आहोत. हे फक्त व्यसनमुक्तीच नाही तर आमचे बरेचसे इतर विषयांवर पण आम्ही काम करतो, जसं पर्यावरण आहे किंवा असे विविध कार्यक्रम जे आपल्या समाजासाठी घातक आहेत अशा प्रकारच्या याच्यावर आम्ही काम करतो. आज त्यातलाच हा उपक्रम म्हणजे व्यसनमुक्ती. आज 31च्या नावाखाली आज जी तरुणाई भरकटत चालले किंवा त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे पार्ट्या करणं, दारूचा अंमल एवढा होतो का रात्री त्यांना सकाळ जेव्हा उठतात त्यावेळेला त्यांना कळतही नाही का आपण नवीन वर्षात आलोत. आणि अशा प्रकारे आज 31चा एक वेगळा एक संदेश लोकांपर्यंत पोहोचतोय का 31 म्हणजे दारू पिऊन एन्जॉय करायची. आणि आज ही तरुणाई त्यामध्ये अक्षरशः बुडत आहे, पूर्ण संसाराचं वाटोळं होत आहे. आणि अशा लोकांसाठी आमचा एक संदेश आहे की आपण दारू सोडा, आपण दारूच्या आहारी जाऊ नका, कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुमचं भवितव्य धोक्यातच आहे. आणि म्हणून मग तुम्ही आपल्या संसारासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे राहून हे नवीन वर्ष अतिशय चांगल्या आणि कसं संपन्न होईल यासाठी प्रयत्न करा, हाच आमचा संदेश असेल. नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच व्यसनमुक्तीवर देखील काम करते. तर त्याचाच आमचा हा आजचा उपक्रम आहे. तर दुधातला तर नाही दारू, तर हा आमचा उपक्रम आहे. 31 डिसेंबरला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात राबवतो. या उपक्रमातून आम्ही महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्वच तरुणांना हेच आवाहन करतोय की बाबांनो, नवीन वर्षाचं स्वागत जोशमध्ये करा, बेहोश होऊन करू नका. कारण आपल्याकडे काय झालं आहे की नवीन वर्ष साजरं करण्याची वेगळीच प्रथा निर्माण झालेली आहे की दारूपासून आपण आपली तरुणाई जी आहे ती नवीन वर्षाचं स्वागत करते. तर तसे न करता व्यसनमुक्तीपासून तरुणांनी अलिप्त राहिलं पाहिजे. आपल्या कुटुंबाचं, आपल्या शरीराचं आणि तुम्हाला आपल्या देशाच्या विकासासाठी तरुणांची खूप मोठी गरज आहे. तर त्यांनी व्यसनापासून दूर राहणं हेच आमच्या आजच्या कार्यक्रमाचा खरा अर्थाने उद्देश आहे. नववर्षाचे स्वागत शांततेत आणि नव्या विचारांसह करण्याच्या संदेशासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पेण शाखेने दरवर्षीप्रमाणे द दारूचा नाही तर द दुधाचा, चला व्यसनाला बदनाम करूया या व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रमाचं आयोजन केलं होतं. 31 डिसेंबरला अनेक तरुण व्यसनाची सुरुवात करतात आणि पुढे त्याची सवय लागते. त्यामुळे हा दिवस व्यसनमुक्ती दिवस म्हणून साजरा करूया असा संदेश यावेळी देण्यात आला. आजपासून दारू नको, दूध प्या असं आवाहन देखील करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या सावनी गोडबोले यांच्या हस्ते नागरिकांना मसाले दूध वाटप करून करण्यात आली. जिल्हा कार्याध्यक्ष संदेश गायकवाड यांनी दारू सोडण्याचं आवाहन केलं. अरुण म्हात्रे यांनी स्वतःची व्यसनमुक्तीची प्रेरणादायी कहाणी सांगितली. या कार्यक्रमाला प्राचार्य सतीश पोरे, NJ पाटील, पेण शाखा अध्यक्ष नितीन निकम, डॉक्टर शेख, सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते. नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणी दुधाचा, यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे नशा नवीन वर्षाची सुरुवात करताना करू नये. आणि या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे तर या ठिकाणी दुधाचा दारूचा नाही, या ठिकाणी दारूचा नाही तर आपण मादक पदार्थ किंवा दारूचं सेवन या ठिकाणी करायचं नाहीये. या उपक्रमाचा उद्देश आहे. म्हणूनच हा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पेण रायगड, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पेण रायगड जिल्हा प्रधान सचिव अन्नीस गायकवाड यांच्या मार्फत आणि संपूर्ण टीमच्या मार्फत हा उपक्रम या ठिकाणी सुरू होता. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.